नमस्कार. मी भूमिपुत्र वाघ यांची रचना आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कवितेचा शीर्षक बाप. माझ्याच बापाच्या आयुष्याच्या अनेक वाटा अनुभवताना, अभ्यासताना एका अनुभवाच्या आधारावरती ही कविता आपल्या सेवेत समर्पित करतो आहे. शीर्षक आहे बाप. तेव्हा उमगलच नाही बाप का रडत होता. तेव्हा उमगलच नाही बाप का रडत होता. जेव्हा समजायला लागलं तेव्हा बाप चिरशांतीसाठी दूरदेशी निघून गेला होता. दूरदेशी निघून गेला होता. ढोसायचा दारू कधी कधी बाजार हाट संपवून परतीचा रस्ता धरताना. ढोसायचा दारू कधी कधी बाजार हाट संपवून परतीचा रस्ता धरल्यावर त्याच्या आयुष्यातल्या सुखादुःखांना कवठाळीत ऊन सावल्यांचा खेळ संपल्यावर आटारलेल्या जिभेने चाचपडत शब्द उच्चारायचा. आटारलेल्या जिभेने चाचपडत शब्द उच्चारायचा. आई बापाचं नाव घेऊन तो आसवांना मोकळी वाट करायचा. आसवांना मोकळी वाट करायचा. माझ्या आईनं पिऊन आलेल्या बापाला कधीच समजून घेतलं नाही. जगातली कुठलीच आई अशा बापाला समजून घेणार नाही. ती चिडचिडपणा करेल, रागवारागी करेल, स्वतःला त्रास करून घेईल. तसं माझी पण आई कधी कधी करायची. माझ्या आईनं पिऊन आलेल्या बापाला कधीच समजून घेतलं नाही. कदाचित तिच्या मर्यादाच असतील म्हणून आई वाईट असते असं मला कधीच म्हणायचं नाही. सहज रडता येत नाही म्हणून बाप दारू पिऊन रडायचा. सहज रडता येत नाही म्हणून बाप दारू पिऊन रडायचा. आई वडिलांच्या आठवणीत आलेल्या हुंदक्यांना तो सैल करीत असायचा. आई बापाची किंमत काय असते ती माझ्या बापाला तेव्हाच कळली होती. आई बापाची किंमत काय असते ती माझ्या बापाला तेव्हाच कळली होती. त्याच्या मनातली घालमेल मात्र आमच्या अंतःकरणाशी भिडली कधीच नव्हती. आज वाटतं त्याला तेव्हाच समजून घेतलं असतं तर. बरं झालं असतं. आपल्या बापाचं दुःख तरी समजून घेता आलं असतं. मित्रा, तुला आज सांगावं वाटतंय आईला जपता जपता बापाचं दुःख समजून घे. तुला सांगावं वाटतंय आईला जपता जपता बापाचं दुःख समजून घे. जमल्यास त्याच्या गालावरचं हसू एकदा निखळ डोळ्यांनी पाहून घे. चिमण्या पाखराचं काय असतं तसंच आपलंही असतं. चिमण्या पाखरांचं काय असतं तसंच आपलंही होत असतं. आई वडील गेलं की मायाची सावली धरणारं या जगात मागे कोणीच नसतं. नमस्कार.